श्री स्वामी समर्थ. आज मस्तपैकी गरम पाण्याच्या ग्लासने सुरुवात केली. मला थोडं पाणी प्यायचं होतं गरम. ते पाणी वगैरे पिलं. मग नंतर सिलेंडर आलेलं होतं काल, तर मग सिलेंडर वगैरे लावून घेतलं. खूप दिवसानंतर सिलेंडर आले वाट बघून. मग नंतर मी इंडक्शनवर डाळ टाकली होती शिजायला शेगडीवर. मग नंतर तिला दुपारून तेल लावायचं होतं. मला बरेच दिवस झालं तेल लावलं नव्हतं डोक्याला, तर थोडं तेल लावलं होतं. आणखी मसाज आणलेलं आहे नवीन, तर त्यानेच मालिश करायची ती म्हणत होती. मग तिला फ्रेश वगैरे केलं आणि थोडं बाहेर आले होते, कारण की थोडं सामान घ्यायचं होतं मला. त्यासाठी ती पळता का थांबली काय माहिती. नंतर घरी गहू वगैरे घेऊन आले. गहू वगैरे घेऊन आल्याच्यानंतर दळण वगैरे केलं. असंच फास्ट केलं, कारण की खूप टाईम झाला होता आणि चपात्याला पीठ पण नव्हतं. त्यामुळे मग नंतर टाकलं, पण नंतर विचारायला पीठ येईल कधी, ते होईल कधी. त्यामुळे म्हणलं चला खिचडीच करूत आज. खिचडी गेली आणि मस्तपैकी मसाला दूध बनवायचं होतं. इकडे दूध पण ठेवलं होतं मी मस्तपैकी आळ्याला. नंतर खिचडी वगैरे करायची होती, तर खिचडीची फोडणी वगैरे घेऊन टाकली होती. चिरून वगैरे तर आधीच ठेवलं होतं, तसं तुम्हाला दाखवलं होतं. मग दूध झालं त्यानंतर लगेच खिचडी करून घेतली मी. आणि मग नंतर थोडंसं गरम करत होते दूध, तर असं झालं होतं छानपैकी दूध. खूप छान झालं होतं दूध. मग नंतर पसारा आवरत होते. पसारा बघत होते स्वामींनी आणि त्याच्या मैत्रिणीने किती केलं ते स्वयंपाक करत होते आणि दोघीकडे खेळत होते. मग ते पसारा वगैरे आवरून घेतला आणि बेडशीटला कवर पण टाकून घ्यायचं होतं. मला बरेच दिवस झालं टाकायचं होतं, टाकणंच होत नव्हतं. आणि लगेच फ्रीजवरचा हे पसारा पण आवरून घेतला होता. बराच पसारा होता फ्रीजवर देखील. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.